नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे उद्योग आणि सेवा क्षेत्र. ओके, खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. भरपूर गोष्टी यात नवीन तुम्हाला शिकायला मिळतील. ओके, आणि ह्याचा थोडासा पार्ट आपण जेव्हा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, वैश्वीकरण आणि जागतिकीकरण, उदारीकरण आणि जो तिसरा पार्ट होता आपला, ओके, खाजगीकरण, त्यावेळेस थोडासा कव्हर केला होता आपण. नॅशनल पॉलिसी जी होती, नॅशनल इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय उद्योग धोरण. ओके, त्यामध्ये याचा थोडा पार्ट आपण कव्हर केला होता. तो खूप थोडा होता. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला त्याचा बराचसा पार्ट कव्हर होईल. ओके, दोन सेक्शन मध्ये, दोन भागांमध्ये हा चॅप्टर होऊन जाईल. ओके, आणि त्यानंतर मग आज थोडासा भाग होईल आणि उद्या थोडासा भाग होईल. ओके, तर हा बार्टीचा खूप चांगला उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण GS4 जनरल स्टडीज 4 हा MPSC मेनचा सब्जेक्ट करतो इकॉनॉमिक्सचा. ओके, आणि बरेचसे टॉपिक आता संपलेले आहेत. एक 4-5 आपले चॅप्टर उरलेले आहेत, तर ते उरलेले चॅप्टर देखील आपण ह्यात कम्प्लीट करणार आहोत. तर ह्या उपक्रमाबद्दल तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा, याची माहिती पसरवा, बार्टीच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या उपक्रमाची माहिती द्या. ओके, तर सुरू करूया मित्रांनो. आजचा टॉपिक उद्योग आणि सेवा क्षेत्र. ओके, सेवा क्षेत्र. तर ह्यामध्ये आपण भरपूर गोष्टी शिकणार आहोत. मी त्याचे थोडेसे एक आउटलाईन देतो तुम्हाला. ओके, आपण शिकणार आहोत की उद्योगाचं कसं आपलं योगदान आहे सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीमध्ये. सामाजिक आणि आर्थिक जडणघडण म्हणण्यापेक्षा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये, आणि त्याची जी प्रगती आहे त्याचा पॅटर्न काय, त्याचा कल कसा आहे, त्याचं ते ओव्हरऑल पॅटर्न कसं आहे ते पण आपल्याला बघायचं. ओके, त्यानंतर महाराष्ट्रामधल्या इंडस्ट्रीज बद्दल आपल्याला आता नाही बघायचंय. शेवटचा जो टॉपिक असणार आहे महाराष्ट्र, इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, त्यामध्ये हा टॉपिक कव्हर होईल. फक्त सिलेबस मी इथे लिहिला आहे. हा टॉपिक आपण शेवटच्या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, त्यानंतर MSME, ओके, म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे काय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रकारचे उद्योग. ह्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे. ओके, त्याचं कशी सुरुवात झाली, प्रगती किती आहे, ह्या धोरण काय, ह्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. त्यानंतर SEZ आणि SPV म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र, आणि विशेष स्पेशल पर्पज म्हणजे विशेष उद्देश वाहन, स्पेशल पर्पज व्हेकल. ओके, एक प्रकारचे कंपनी सारखं असते पण विशिष्ट कामासाठी असते. त्याचा अर्थ काय आपल्याला ते डिटेलमध्ये बघायचं. त्यानंतर आपल्याला इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे उद्योग काही बिमार पडतात. बिमारचा अर्थ काय, इथं काही उद्योग नीट चालत नाहीत, तर ते नीट चालावे म्हणून त्याच्यासाठी काय उपाययोजना केली जातात ते देखील आपल्याला बघायचं आहे. आणि जर एखादा उद्योग चालतच नसेल तर त्या उद्योगाला बाहेर पडण्यासाठी किती सोप्या पद्धतीने तो उद्योग बाहेर पडू शकतो. एखादी कंपनी बंद होऊ शकते, कारण जसं एखादा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी योजना असतात, तसेच नवीन एखादा जुना उद्योग जो चालत नाही, जो लॉस मेकिंग आहे, ज्याला नुकसान होते, ओके, घाट्यामध्ये जो उद्योग आहे, तो बंद करणे देखील एक महत्वाचं धोरण असते, की त्या धोरणाबद्दल पण आपण बघणार आहोत. ओके, त्यानंतर औद्योगिक धोरण जे 1991च्या अगोदर आणि 1991च्या नंतर काय राहिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. इंडिया अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे एखादा उद्योग आपण भारतात किती सहजपणे करू शकतो त्याचा एक निर्देशांक आहे. त्या निर्देशांकाबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे. त्यानंतर सेवा क्षेत्राबद्दल माहिती घ्यायची आहे, आणि भारतातल्या मजुरांचे काय समस्या आहेत त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे, आणि ह्या मजुरांना एक सामाजिक संरक्षण काय आहे त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. चॅप्टर छोटा आहे मित्रांनो, 2 पार्ट मध्ये पूर्ण होईल आज आणि उद्या. आज आपल्याला कोणकोणते टॉपिक बघायचे ते अंडरलाईन करतो. आज आपल्याला सुरुवात म्हणून, कारण आपल्याला सुरुवातीला त्या गोष्टी करायला पाहिजेत ज्या गोष्टी बेसिक आहेत. आज आपण बेसिक काय करणार आहोत, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ MSME म्हणजे काय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग कसे असतात, त्याची व्याख्या काय आणि त्याचं योगदान काय. ओके, त्या आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि SPV स्पेशल पर्पज व्हेकल, या 2 गोष्टींबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची. ओके, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या थोड्याशा म्हणजे ह्याच्याशीच निगडीत आहेत, त्यामुळे तेवढं आपल्याला वेळ लागणार नाही. ही 2 गोष्टी आज आपल्याला बघायच्या. त्यानंतर उरलेल्या ज्या गोष्टी असतील
ते आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये होतील. ओके, तर मित्रांनो सुरू करूया आजचा टॉपिक, सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकारचे उद्योग काय असतात. ओके, तर मित्रांनो पूर्वी एक वेगळे ह्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमासाठी सध्या, पूर्वी नाही, ओके, सध्या एक मंत्रालय आहे. ओके, त्या मंत्रालयाचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. म्हणजे काय? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. ओके, त्या मंत्रालयामध्ये मित्रांनो भरपूर छोट्या छोट्या म्हणजे उद्योगाला नियंत्रण करणारे, ओके, उद्योगाला नियंत्रण करणारे आणि त्या उद्योगासाठी प्रोत्साहन म्हणून वेगवेगळे बोर्ड त्यामध्ये चालवले जातात. ओके, अशा काही संस्थांची नावं इथं दिलेली आहे. ओके, अशा काही संस्थांची नावं इथं दिलेली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे एक मंत्रालय आहे, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाअंतर्गत, ओके, त्या मंत्रालयाअंतर्गत एक मिनिट मित्रांनो, काय असते, हे जे मंत्रालय आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमासाठी वेगळं मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाअंतर्गत काही संस्था चालतात. ओके, या संस्थांची फक्त नावं लिहिली, तुम्हाला माहित पाहिजे की या संस्थांविषयी आपल्याला डिटेलमध्ये सिलेबसमध्ये अपेक्षित नाही, पण संस्थांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी नावं लिहिली. कोणकोणती संस्था चालतात बघा. खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन, ओके, खादी आणि ग्रामीण उद्योग आयोग, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, ओके, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, ओके, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ओके, राष्ट्रीय संस्था आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमासाठी. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इंडस्ट्रियलायझेशन, ओके, महात्मा गांधी संस्था आहे कशासाठी, तर ग्रामीण भागाचं औद्योगिकरण व्हायला पाहिजे त्याच्यासाठी एक संस्था आहे. तर मित्रांनो, ह्या संस्था या मंत्रालयाअंतर्गत चालतात. मंत्रालयाचं नाव काय बघा, मंत्रालयाचं नाव आहे, मंत्रालयाला नाव देण्यात आलं मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. म्हणजे काय? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी वेगळं मंत्रालय. ओके, त्या उद्योगांसाठी बनलेलं मंत्रालय. ओके, आता मित्रांनो, या मंत्रालयाचं नाव आहे ना, ओके, पूर्वी 2007च्या पूर्वी मिनिस्ट्री ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, ओके, म्हणजे लघु स्वरूपाचे जे उद्योग आहेत त्याच्यासाठी मंत्रालय, असं एवढंच नाव होतं. पण 2007 नंतर जेव्हा युपीएचं गव्हर्नमेंट होतं, 2007 नंतर ह्याचं नाव बदलून मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज, म्हणजेच काय, सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगासाठी विशेष मंत्रालय असं करण्यात आलं. ओके, आता या मंत्रालयाची जबाबदारी काय करते मंत्रालय मित्रांनो? हे मंत्रालय योजना तयार करणे, ओके, जे सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग असतात त्यांच्यासाठी योजना तयार करणे, अंमलबजावणी करणे, त्या योजनांची अंमलबजावणी करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देणे, हे काम या मंत्रालयाचं असते. तर आता या MSMEच्या मंत्रालयाबद्दल थोडासा इतिहास होता. ओके, जास्त काही नाही त्याच्यात. 2007च्या अगोदर लक्षात ठेवा मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असं त्याचं नाव होतं. म्हणजे फक्त लघु प्रमाणावरती, छोट्या प्रमाणावरती चालवणारे उद्योग असं त्या मंत्रालयाचं नाव होतं. पण त्याचं नाव नंतर बदलून सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग असं ह्यासाठी मंत्रालय असं करण्यात आलं. ओके, तर या मंत्रालयाचं काम काय मित्रांनो? योजना तयार करणे, योजनांची अंमलबजावणी करणे आणि विविध योजनांना प्रोत्साहन देणे. ओके, हे तिन्ही प्रकारची कामं हे मंत्रालय करते. ओके मित्रांनो, सगळ्यात चांगली गोष्ट आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की फक्त हे मंत्रालय म्हणून काम करत नाही, तर या मंत्रालयाच्या अंतर्गत, ओके, म्हणजे आपल्या लोकसभा राज्यसभेमध्ये एक कायदा बनवण्यात आला आणि तो कायदा 2006 ला बनवण्यात आला. त्या कायद्याचं नाव आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा. इंग्रजीमध्ये त्याला मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ऍक्ट. ओके, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ऍक्ट. ओके, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा. ओके, 2006 ला, ओके, 2006 ला हा कायदा बनवण्यात आला. ओके, आणि एकदा कायदा झाला म्हणजे ते त्याच्या अंतर्गत कामं होतात मित्रांनो. आणि जर काही चुकीचं होत असेल तर त्या कायद्याअंतर्गत शिक्षा होते किंवा बऱ्याच गोष्टींची व्याख्या त्या कायद्याअंतर्गत केली जाते. ओके,
तर हा कायदा झाला आणि त्यामुळं बरीचशी कामाने या कायद्याअंतर्गत करण्यात आली. बरीचशा व्याख्या, बऱ्याच गोष्टींच्या व्याख्या कायद्याअंतर्गत देण्यात आला. या कायद्याचा नेमका उद्देश काय होता मित्रांनो? विकासाला चालना देणे आणि प्रोत्साहन देणे आणि या उद्योगांना वाढवणे. ओके. तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योग आहेत मित्रांनो, अशा उद्योगांच्या विकासाला चालना देणे, त्यांना प्रोत्साहन देणे. ओके. आणि स्पर्धा वाढवणे. ओके. इथं वाढवणे असा शब्द राहा, मी स्पर्धा असं विसरलो शब्द. ओके. स्पर्धा वाढवणे म्हणजे या उद्योगांमध्ये काय झाली पाहिजे? स्पर्धा झाली पाहिजे. मित्रांनो कसं असतं इकॉनॉमिक्स मध्ये, अर्थशास्त्रामध्ये स्पर्धा ही खूप महत्वाची असते. म्हणजे उद्योगांची स्पर्धा महत्वाची असते. उद्योगांच्या स्पर्धेमुळे काय होते? लोकांना भरपूर प्रमाणात वस्तू आणि सेवांची उपलब्धी होते, म्हणजे वस्तू आणि सेवांचा पुरवठा होते. आणि तो पुरवठा खराब गुणवत्ता असलेल्या वस्तूंचा होत नाही, तर चांगल्या गुणवत्ता असलेल्या वस्तूंचा होते. कारण जेव्हा स्पर्धा होते तेव्हा स्पर्धा फक्त किती बनवायचं, किती गोष्टी बनवायच्या याची होत नाही, तर किती चांगल्या गोष्टी बनवायच्या ह्याची पण स्पर्धा होते. ओके. त्यामुळं जेव्हा स्पर्धा होते मित्रांनो, या गोष्टींची उद्योगांमध्ये स्पर्धा होते, तर लोकांना, उपभोक्त्यांना चांगली सेवा, ओके, चांगला माल मिळतो. ओके. ते विकत घेऊ शकतो. ओके. तर हा जो कायदा आहे 2006चा कायदा लक्षात घ्या. इथं तुम्ही लिहू शकता 2006, इथं शब्द असला पाहिजे 2006. ओके. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा जो आहे मित्रांनो 2006चा, तर तो कायदा का बनवण्यात आला? तो कायदा अशा उद्योगांच्या विकासाला चालना देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि असे भरपूर उद्योग झाले पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये एक चांगली स्पर्धा, ओके, आरोग्यदायी स्पर्धा, ज्याला हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतात. ओके. एक चांगली स्पर्धा झाली पाहिजे जेणेकरून स्पर्धेमधनं उपभोक्त्यांना चांगला माल मिळाला पाहिजे. ओके. ह्या उद्देशाने ह्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आणि ह्या कायद्याची स्थापना करण्यात आली. कायद्याचं नाव काय मित्रांनो? सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा. विकास शब्द आहे ते लक्षात घ्या. कधी पास झाला मित्रांनो? 2006ला तो पास झाला. ओके. आता मित्रांनो आपण 3-4 स्लाइड बघितल्या जवळजवळ. ओके. ही एक स्लाइड बघितली, त्यानंतर ही दुसरी स्लाइड, ही तिसरी स्लाइड. ओके. ह्या 3 स्लाइड मध्ये 3 शब्द पुन्हा पुन्हा आले, ते म्हणजे सूक्ष्म स्वरूपाचा उद्योग, दुसरा म्हणजे लघु स्वरूपाचा उद्योग आणि तिसरा म्हणजे मध्यम स्वरूपाचा उद्योग. पण आपल्याला व्याख्याच माहित नव्हती आतापर्यंत. ओके. भरपूरदा हा शब्द कानावर पडला, पण आपल्याला ती व्याख्या काय माहिती नव्हती. तर आता आपण काय करणार आहोत? ह्या तिन्ही, आता कायदा झाला, मी काय म्हणलं मित्रांनो, तुम्ही जर कधी एक प्रयत्न केलात, आपल्यापैकी बरेच कदाचित आपला विद्यार्थी वर्ग मोठा असल्यामुळे, भरपूर जण ह्या व्हिडिओज बघत असल्यामुळे कदाचित आपल्या विद्यार्थी वर्गामध्ये काही जण वकील असतील. ओके. वकिलांचं बऱ्याचदा काय काम असते, म्हणजे वकिलांना माहित आहे ही गोष्ट. ओके. वकील जेव्हा एक बेअर ऍक्ट, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे मूळ कायदा काढून जेव्हा बघतात, ते कायदा जो लिहिलेला असतो, म्हणजे त्याला जेव्हा एका कागदावरती नोटिफाय करण्यात येते, ओके, त्याची नोटीस काढण्यात येते, कायदा असा कायदा आहे म्हणून. ओके. तर ते कायदा जर तुम्ही वाचला, ओके, एक बेअर ऍक्ट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, ओके, बेअर ऍक्ट जर तुम्ही कायदा जसे तसं घेऊन वाचला, तर मित्रांनो तुम्हाला कळेल त्याचा एक साचा असतो. ओके. त्याचा एक साचा असतो. तो कायद्यामध्ये काय, त्याचं कायद्याचं नाव असते. ओके. त्याच्यानंतर तो कायदा कोणावर लागू पडतो हे दिलेलं असते. स्कोप म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. ओके. व्याप्ती. त्यानंतर तिसरं त्याच्या व्याख्या असतात. कोणताही कायदा तुम्ही उचलून बघा. ओके. हा लेक्चर झाल्यानंतर आहे ना, तुम्ही कोणताही एक XYZ कायदा जो तुमच्या डोक्यात चालतोय, ज्याबद्दल तुम्हाला थोडंसं डोक्यात माहिती आहे, त्या कायद्याबद्दल तुम्ही माहिती काढा. तो कायदा काढून बघा. त्या कायद्यामध्ये काय असते? पहिलं नाव असते, नंतर त्याची व्याप्ती असते. पूर्वी व्याप्तीला खूप महत्व होतं, कारण पूर्वी जम्मू आणि काश्मीरला विशेष महत्व असायचं. आता तो नवीन जर कायदे तुम्ही बघितलं तर जम्मू काश्मीरला विशेष महत्व त्यात नाही, कारण जम्मू काश्मीरला ऑलरेडी आपण काय केले, केंद्र सरकारने त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. ओके. तर पूर्वीचे जर कायदे वाचला तर तुम्हाला असं कळेल की हा कायदा संपूर्ण भारतावर लागू असेल एक्सेप्ट जम्मू आणि काश्मीर सोडून, असा तुम्हाला हा वाक्प्रचार पूर्वीच्या कायद्यामध्ये दिसेल. आता तो कदाचित दिसणार नाही. ओके. तर कायदा जर तुम्ही कोणताही उचलून बघितला तर कायद्यामध्ये पहिलं त्याचं नाव असते, त्याच्यानंतर त्याची व्याप्ती असते, कुठं कुठं लागू होतो, त्यानंतर त्याच्या व्याख्या दिलेल्या असतात. आणि हा कायद्याचा खूप मोठा फायदा असतो. कायदा जेव्हा होतो तर त्याच्यात व्याख्या दिलेल्या असतात.
तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आतापर्यंत आपण कितीदा तरी हे 3 शब्द उच्चारले, पण आपल्याला नेमकं सूक्ष्म उद्योग कशाला म्हणायचा, लघु उद्योग कशाला म्हणायचा आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग कशाला म्हणायचे, ह्याच्या व्याख्याच कदाचित माहित नाही आणि माहितच नाहीत, आपण बघितलंच नाही, अजून सुरुवातच केली नाही. ओके, तर आता पुढच्या ज्या स्लाइड असतील मित्रांनो, 3 स्लाइड खूप महत्वाच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टींचं म्हणजे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग ह्या तिन्ही उद्योगाच्या प्रकाराची व्याख्या देण्यात आलेली आहे. ओके, मी त्याच्यात व्याख्या लिहिली आहे आणि व्याख्या माहित असणं गरजेचं आहे. आणि ही व्याख्या कशी आहे ते आता सांगतो, पुढे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ह्या व्याख्या आहे ना नवीन वर्गीकरणानुसार आहेत मित्रांनो. ओके, नवीन वर्गीकरणामध्ये काय, 2 गोष्टींना महत्व दिले आहे. ओके, एक गुंतवणुकीला आणि दुसरं उलाढालीला. पूर्वी असे नसायचं मित्रांनो, पूर्वी फक्त गुंतवणुकीला महत्व होतं. गुंतवणूक एवढी असेल तर तो सूक्ष्म स्वरूपाचा उद्योग असेल, गुंतवणूक एवढी असेल तर तो मध्यम स्वरूपाचा असेल, गुंतवणूक एवढी असेल तर तो लघु स्वरूपाचा. पण नवीन वर्गीकरण जे झालं मित्रांनो, ओके, तर नवीन वर्गीकरणानुसार, ओके, पूर्वी फक्त गुंतवणुकीवर असायचं, नवीन वर्गीकरणानुसार हे जे कायदा झाला तो वेगवेगळ्या त्याच्यामध्ये 2 उलाढाल देखील ऍड करण्यात आले. म्हणजे निकष जे आहेत वर्गीकरण आणि उलाढाल दोन्ही असतात. तर मित्रांनो आपण वर्गीकरण बघूया नवीन याच्यानुसार. जुन्या वर्गीकरणामध्ये काय असायचं, फक्त गुंतवणुकीला महत्व होतं, आधार फक्त गुंतवणूक होतं. पण नवीन उद्योगामध्ये गुंतवणूक आणि उलाढाल, उलाढाल म्हणजे टर्नओव्हर, टर्नओव्हर म्हणजे एकूण किती रुपयाचा आपण माल विकला त्याला आपण टर्नओव्हर म्हणतो. ओके, इंग्रजीमध्ये त्याला तुम्ही रेव्हेन्यू पण म्हणू शकता, टोटल रेव्हेन्यू जनरेटेड. ओके, टर्नओव्हर कितीचा आहे, उलाढाल कितीची आहे. ओके, तर नवीन वर्गीकरणानुसार काय व्याख्या आहेत, एवढ्यादा आपल्याला सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग असं ऐकण्यात आलंय. ओके, नेमकं आता याच्या व्याख्या काय ते आपण बघूया. ओके, तर पहिली व्याख्या बघा कशाची, सूक्ष्म उद्योग. पहिली व्याख्या काय, सूक्ष्म उद्योग. सूक्ष्म उद्योगाची व्याख्या काय बघा, प्लांट. प्लांट म्हणजे जी फॅक्टरी असते ना त्याला प्लांट शब्द आहे, इंग्रजी शब्द आहे प्लांट. ओके, ती जी फॅक्टरी असते ते प्लांट. ओके, मशीन आणि त्याच्यातले साहित्य. बघा मित्रांनो, प्लांट, मशीन आणि त्याच्यातले साहित्य ह्यामधली गुंतवणूक जर 1 करोड पेक्षा कमी असेल तर त्याला सूक्ष्म उद्योग म्हणले जाते. पण ह्याच्या बरोबर, ओके, बघा मित्रांनो 2 आहेत. ओके, प्लांट, मशीन आणि साहित्य. ओके, प्लांट, मशीन आणि साहित्य याच्यातली गुंतवणूक 1 करोड पेक्षा कमी पाहिजे, किंवा उलाढाल म्हणजे टर्नओव्हर मित्रांनो 5 करोड पेक्षा कमी पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, अशा उद्योगाला आपण म्हणतो सूक्ष्म स्वरूपाचा उद्योग. ओके, बघा मित्रांनो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यामध्ये कशाने जोडलेल्या आहेत, किंवा आणि जोडलेल्या नाहीत. 2 प्रकार असतात, ऑर म्हणजे किंवा, अँड म्हणजे आणि. ओके, आणि म्हणलं तर दोन्ही गोष्टी, ए अँड बी म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. ए ऑर बी म्हणलं तर दोन्ही पैकी एक गोष्ट महत्वाची असते, कोणतीही गोष्ट चालते असं. ओके, तर इथं ऑर आहे मित्रांनो, ऑर म्हणजे ए किंवा बी दोन्ही पैकी एक गोष्ट, त्याला तसा जर उद्योग असेल म्हणजे काय, एखाद्या उद्योग असेल त्याचे जे गुंतवणूक आहे 1 करोड पेक्षा कमी असेल. ओके, किंवा उलाढाल ही 5 करोड पेक्षा कमी असेल, दोन्ही पैकी काही असेल तर त्याला आपण सूक्ष्म स्वरूपाचा उद्योग म्हणतो. मित्रांनो ही व्याख्या दिलेली आहे, लक्षात पाहिजे तुम्हाला, त्याला माहित पाहिजे ही व्याख्या दिलेली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ऍक्ट, ह्या कायद्यामधली व्याख्या आहे. आणि ही नवीन वर्गीकरण आहे. जुन्या वर्गीकरणामध्ये काय होतं मित्रांनो, जुन्या वर्गीकरणामध्ये फक्त गुंतवणुकीला महत्व होतं. ओके, जुन्या वर्गीकरणामध्ये काय होतं, फक्त गुंतवणुकीला महत्व होतं. नवीन वर्गीकरणामध्ये मित्रांनो उलाढालीला पण महत्व आहे. आणि त्याचा एक उद्देश असा होता की जे सरलीकरण आहे, म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस, उद्योग करायचे जे उद्योग करण्यासाठी किती सोप्या प्रकारे आपण उद्योग करू शकतो. ओके, ते सोपं करण्यासाठी सरकारने काय केलं, 2020 ला ही व्याख्या चेंज केली. 2020 ला काय केली मित्रांनो, ही व्याख्या चेंज केली. ओके, तर पहिली व्याख्या काय बघा, जर गुंतवणूक असेल तर 1 करोड पेक्षा कमी आणि उलाढाल असेल तर 5 करोड पेक्षा कमी. ओके, ही झाली इन्व्हेस्टमेंट आणि हे झालं टर्नओव्हर. गुंतवणूक 1 करोड पेक्षा कमी, उलाढाल 5 करोड पेक्षा कमी असं असेल तर त्याला आपण काय म्हणू, सूक्ष्म स्वरूपाचा उद्योग. ओके,
आता लघु स्वरूपाचा उद्योग कसा असेल मित्रांनो बघा, गुंतवणूक 10 करोड पेक्षा कमी आणि उलाढाल 50 करोड पेक्षा कमी. बघा, गुंतवणूक किती पाहिजे मित्रांनो? 10 करोड पेक्षा कमी. ओके, आणि उलाढाल किती पाहिजे? 50 करोड पेक्षा कमी. जर असा उद्योग असेल ज्यामध्ये प्लांट, मशीन आणि साहित्य यामधली जी गुंतवणूक आहे ती 10 करोड पेक्षा कमी आहे, किंवा महत्वाचा आहे आणि नाही, दोन्हीपैकी एक चालेल. ओके, किंवा और उलाढाल जी आहे 50 करोड पेक्षा, त्या उद्योगातली जी उलाढाल आहे ती 50 करोड पेक्षा कमी आहे. ओके मित्रांनो, दोन्हीपैकी एक जर कंडिशन फुलफिल झाली, ओके, पूर्ण झाली, एका जरी निकषामध्ये तो उद्योग बसत असेल तर त्याला आपण म्हणतो लघु उद्योग. लघु उद्योग. ओके, आता तिसरा काय, मध्यम स्वरूपाचा उद्योग कशाला म्हणतो? बघा, प्लांट, मशीन आणि साहित्य ह्यापैकी कोणत्याही, ओके, ह्यामध्ये गुंतवणूक 50 करोड पेक्षा कमी. ओके, गुंतवणूक किती झाली? 50 करोड. पहिलं 10 होतं, लघु उद्योगासाठी 10 होतं, इथं 50 करोड आहे. आणि उलाढाल ही 250 करोड पेक्षा कमी असेल मित्रांनो, तर अशा स्वरूपाच्या उद्योगांना आपण मध्यम उद्योग म्हणतो. ओके फ्रेंड्स, तर लक्षात घ्या. आता एक चार्ट करून मी इथं सांगितलेलं आहे. ओके, तर बघा, चार्ट लक्षात द्या. इथं आहे गुंतवणूक. ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, आणि इथं आहे उलाढाल. ओके, टर्नओव्हर म्हणजे उलाढाल. ओके, मायक्रो, स्मॉल, मीडियम. ओके, म्हणजे काय? हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम, 3 प्रकारचे उद्योग आहेत. पूर्वी काय असायचं मित्रांनो? फक्त इन्व्हेस्टमेंटवर असायचं. ओके, पण नवीन 2020 नंतर, ओके, कोरोना नंतर ह्याची व्याख्या बदलण्यात आली आणि या दोन्हीपैकी एक, लक्षात घ्या, हे जाणून बुजून चार्ट दिला मी, तीच माहिती इथे दिली, फक्त हे वर्गीकरण आहे, हे पूर्वीचं आहे आणि हे दोन्ही मिळून आत्ताच आहे. ओके, पण व्याख्या ही किंवा मध्ये आहे. ह्या दोन्हीपैकी एक जरी असेल तर तसं वर्गीकरण करण्यात येते. तर काय वर्गीकरण आहे आपण आता रिव्हिजन करूया. ओके, सूक्ष्म स्वरूपाच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक किती पाहिजे? लेस दॅन 1 करोड, म्हणजे 1 करोड पेक्षा कमी. पण उलाढाल किती? 5 करोड पेक्षा कमी. ओके, मग लघु स्वरूपाच्या उद्योगामध्ये जी गुंतवणूक आहे ती 10 करोड पेक्षा कमी आणि जी उलाढाल आहे ती 50 करोड पेक्षा कमी. आणि मध्यम स्वरूपाचं जे आहे ती गुंतवणूक 50 करोड पेक्षा कमी आणि उलाढाल 250 करोड पेक्षा कमी. या दोन्हीपैकी एक कंडिशन, ही किंवा ही मित्रांनो, ही किंवा ही, या दोन्हीपैकी एक कंडिशन जर पूर्ण झाली तर त्याला आपण तसं नाव देतो, मायक्रो, स्मॉल किंवा मीडियम, सूक्ष्म, लघु आणि मध्यम. ओके, तर मित्रांनो, पूर्वी काय असायचं? पूर्वी फक्त, बघा, जाणून बुजून मी हा चार्ट दिलाय, पूर्वी फक्त आणि फक्त ही डेफिनेशन होती, ही व्याख्या होती. ओके, ही व्याख्या पूर्वी नव्हती, हा कॉन्सेप्टच नव्हता, उलाढालीचा कॉन्सेप्टच नव्हता. ओके, पूर्वी काय असायचं? जर गुंतवणूक 1 करोड पेक्षा कमी तर सूक्ष्म उद्योग, 10 करोड पेक्षा कमी तर लघु उद्योग आणि 50 करोड पेक्षा कमी तर मध्यम स्वरूपाचा उद्योग, अशी सरळ सरळ व्याख्या पूर्वी असायची. पण आता ती व्याख्या नाही. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस. ओके, तर हे नवीन वर्गीकरण आहे, 1 जुलै 2020 पासून ते लागू करण्यात आले मित्रांनो. पूर्वी फक्त गुंतवणुकीवर असायचं, आता तसं नाही, गुंतवणूक किंवा उलाढाल दोन्हीपैकी एकावरती ते आहे. ओके, पूर्वी उत्पादन आणि सेवांसाठी वेगळं असायचं, आता ते नाही मित्रांनो. ओके, 2020 पासून आत्मनिर्भर पॅकेज जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा त्याच्या वर्गीकरणामध्ये सुधारणा करण्यात आली आणि हे करण्यात आलं कशासाठी? उद्योगाचं सरलीकरणावरती भर देण्यासाठी करण्यात आलं. नवीन उद्योग जे टाकले जातात ते किती सहजपणे टाकले जातात, किती सहजपणे ते उद्योग चालवले जातात, ह्याच्यासाठी जे धोरण राबवलं जाते, जे धोरण जनरली राबवलं जाते, ओके, त्या धोरणा अंतर्गत एक गोष्ट होती, ती म्हणजे ह्या उद्योगाचं जे वर्गीकरण आहे ते सरळ करणे. तर गुंतवणुकी आधारावर पण पाहिजे ते आणि उलाढालीच्या आधारावर पण पाहिजे असं. ओके, नवीन वर्गीकरणामध्ये सेवा आणि उत्पादनामध्ये काही फरक नाही. ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. नवीन वर्गीकरणामध्ये सेवा आणि उत्पादनामध्ये काही फरक नाही. उलाढाल निकषाचा समावेश नवीन वर्गीकरणामध्ये करण्यात आला.
ओके, पूर्वी फक्त गुंतवणुकीवर असायचं, नवीन मध्ये उलाढालीवर ते आहे. ओके, निर्यातीवर उलाढाल असेल तर हे जे उलाढाल गृहीत धरला जाणार नाही. एक मिनिट हा, उलाढाल कशावरती असते? निर्यातीवर उलाढाल असेल तर ती गृहीत धरली जाणार नाही. मित्रांनो, चुकून इथं टी झाले, टीच्या जागी. ओके, सॉरी फॉर दिस. हा, आता उलाढाल म्हणजे काय म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला टर्नओव्हर म्हणतात. टर्नओव्हर म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही जर मला विचारलं, समजा माझा उद्योग आहे, तुम्ही मला विचारला, सर तुमच्या उद्योगाची उलाढाल किती आहे? उलाढाल म्हणजे काय? एकूण एक उद्योग कितीचा होतो, रेव्हेन्यू किती गोळा होतो. ओके, समजा मी म्हणलं माझा 1 करोड पेक्षा कमी येतो, उलाढाल माझ्या किती आहे? 1 करोड पेक्षा कमी आहे. ओके, आता 1 करोड पेक्षा कमी आहे तर तुम्ही काय म्हणाल मग, सर तुमचा जो उद्योग आहे, जर माझी उलाढाल 1 करोड पेक्षा कमी आहे तर माझा उद्योग साहजिक आहे मायक्रोमध्ये म्हणतात. ओके, सूक्ष्म स्वरूपाचा उद्योग आहे. ओके, पण मित्रांनो, ही उलाढाल म्हणजे टर्नओव्हर म्हणजे मी किती रुपयाची उलाढाल करतो वर्षभरात. ओके, त्याच्यातलं जर काही प्रमाण, काही उत्पादन मी फक्त निर्यातीसाठी करत असेल, लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. ओके, त्याच्यातलं जर काही मी प्रमाण फक्त निर्यातीसाठी करत असेल, फक्त निर्यातीसाठी, तर ते उलाढालीमध्ये घेतलं जाणार नाही. म्हणजे याने उलट त्या उद्योगांना फायदा होतो. म्हणजे निर्यातीसाठी वेगळं निर्यात करा, तुम्हाला प्रोत्साहन देतो आम्ही निर्यातीसाठी, ते मायनस करा एकूण उलाढालीमध्ये, आणि उरलेले जी उलाढाल आहे त्याच्यानुसार काय होईल, वर्गीकरण होईल, सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचा उद्योग आहे की नाही ते ठरवण्यासाठी. ओके, तर शेवटी फायदाच होतो. शेवटी काय होतो मित्रांनो, त्याचा उपयोगच होतो, फायदाच होतो. ओके, तर बघा, नवीन वर्गीकरणामध्ये सेवा आणि उत्पादनामध्ये काही फरक ठेवला नाही. ओके, उलाढाल निकष हा त्याचा समावेश करण्यात आला. निर्यातीसाठी जर वेगळी उलाढाल असेल तर ते मायनस करून एकूण उलाढाल काढण्यात येते. ती मायनस करून काय करण्यात येते मित्रांनो, एकूण उलाढाल काढण्यात येते. ओके, पुढचा टॉपिक आपण बघूया. पुढचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ओके, तुमच्या पेपरमध्ये आहे हा. अर्थव्यवस्थेमध्ये याचं नेमकं योगदान काय. ओके, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योग आहेत त्यामध्ये त्या उद्योगांचं अर्थव्यवस्थेमध्ये योगदान काय. पुढचे 5 ते 6 स्लाइड आपल्याला त्या गोष्टीसाठी घ्यायचे. ओके, बघायचे. तर मित्रांनो, आता आपण बघूया अर्थव्यवस्थेमध्ये जे लघु, सूक्ष्म आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत त्यांचं योगदान काय. ओके, ह्यात आपल्याला फक्त 5 टेबलने जाणून घ्यायचं आहे. 5 ते 6 टेबल आहेत. ओके, की नेमकं याच्यात योगदान कसं आहे, वेगवेगळ्या ह्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचं योगदान किती आहे हे आपल्याला काही टेबलने जाणून घ्यायचं. ओके, टेबल दिलेले आहेत, जास्त लिखाण नाही, त्यामुळे बरं आहे, टेबलने लवकर गोष्टी कळतात. ओके, लक्षात ठेवायला पण सोपं जातात गोष्टी. ओके, तर आपण काय बघणार आहोत बघा, आपण पहिलं बघणार आहोत उद्योगानुसार, वेगवेगळे उद्योग असतात त्याच्यानुसार कसं योगदान आहे. दुसऱ्यामध्ये आपण स्त्री पुरुष आणि त्यातही शहरी ग्रामीण असं एक वर्गीकरण करणार आहोत. तिसऱ्यामध्ये स्त्री पुरुष पण त्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम असं वर्गीकरण करणार आहोत. चौथ्यामध्ये सामाजिक वर्गानुसार, म्हणजे जे अनुसूचित जाती जमाती, ओके, इतर मागास वर्ग, असं असते, त्यानुसार बघणार आहोत. आणि 5व्यामध्ये उद्योगानुसार. ओके, 5व्यामध्ये काय, उद्योगानुसार. पहिल्या आणि 5व्यामध्ये काय फरक असेल बघा. पहिलं तुम्ही बघितलं तर हा बघा, पहिल्या आणि 5व्यामध्ये थोडासा फरक असेल. काय फरक असेल तुम्हाला नंतर कळेल. ओके, काय फरक असेल तर तुम्हाला नंतर कळेल. ओके, तर अर्थव्यवस्थेमध्ये काय योगदान आहे ते आपण बघूया. ओके, सुरू करूया ह्या टेबलनुसार. आता ह्याच्या टेबलमध्ये काय दिले आहे मित्रांनो, ऍक्टिव्हिटी वाईज म्हणजे कृतीनुसार. काय नुसार, कृतीनुसार. कृती कोणकोणती असू शकते. ओके, एकतर मॅन्युफॅक्चरिंग असू शकते, म्हणजे उत्पादन कशाचं, वस्तूंचं मित्रांनो. ओके, दुसरं आहे इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज. तिसरा आहे व्यापार, म्हणजे ट्रेड म्हणजे व्यापार. ओके, वस्तूंना एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणं आणि त्या विकणं. चौथा आहे इतर सर्व्हिसेस. चौथं काय आहे मित्रांनो, इतर सर्व्हिसेस. ओके,
मित्रांनो, तुम्ही जर बघितलं हा चार्ट कशाबद्दल आहे, नंबर ऑफ एंटरप्राइजेस म्हणजे एकूण उद्योग किती आहेत आणि हे लाखामध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलेलं आहे? लाखामध्ये. तर मॅन्युफॅक्चरिंग जर बघितलं मित्रांनो, तर जवळजवळ 114 लाख युनिट्स म्हणजे उपक्रम उद्योग. ओके, म्हणजे 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, म्हणजे तुम्ही जिथं बसलेल्या तिथं आजूबाजूला एक दुकान असेल, दुसरं दुकान असेल, तिसरं दुकान असेल, आणि ते सगळे उद्योग असतील आणि त्यांचा जो टर्नओव्हर असेल मित्रांनो, ओके, त्यांचा टर्नओव्हर कसा असेल, कदाचित 1 करोडपेक्षा कमी असेल, 5 करोडपेक्षा कमी असेल, आपली ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या टर्नओव्हरनुसार. ओके, तर इथं जे चार्ट दिलाय मित्रांनो, बघा मित्रांनो, इथं जो चार्ट दिलाय ना, तो तिन्ही मिळून आहे. ओके, इथं तुम्हाला लघु, सूक्ष्म आणि मध्यम वेगवेगळं वर्गीकरण नाही, हा चार्ट तिन्ही मिळून आहे. तर 114 ग्रामीण भागात, 114 लाख ग्रामीण भागात सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत. ओके, शहरी भागात ते 82 लाख आहेत आणि एकूण ते 196 लाख आहेत. आणि एकूण जे प्रमाण आहे त्यामध्ये 31% प्रमाण हे उत्पादनाचं आहे. 31% प्रमाण किती आहे मित्रांनो? कशामध्ये आहे? उत्पादनाचं आहे. कशाचं आहे? या टोटल जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत त्यामध्ये 31% जो वाटा आहे तो कशाचा आहे? उत्पादनाचा आहे. ओके, 0पेक्षा कमी. ओके, इथं राऊंड फिगर दिले. 0 म्हणजे 0 समजू नका, इकडे बघा 0.03, 0.01 असं दिलेलं आहे. ओके, तर जर तुम्ही बघितलं मित्रांनो, ओके, इथं चुकून यांनी कदाचित आकडा 4 लिहिला पाहिजे. ओके, हा, तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज निर्मिती, ओके, ते जर तुम्ही लघु, मध्यम आणि सूक्ष्म स्वरूपाच्या उद्योगामध्ये टाकलं तर ह्याचं प्रमाण किती आहे? ग्रामीण भागात 0.03 लाख, 0.03 लाख. ओके, म्हणजे जवळजवळ 3,000च्या जवळ. 0.01 लाख म्हणजे 1,000च्या जवळ. ओके, युनिट आहेत. एकूण ते 0.04 लाखाच्या जवळ आहेत, म्हणजे 4,000च्या जवळ. किती? 4,000च्या जवळ आहेत. ओके, असे एकूण उद्योग म्हणते. तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, असं तुमच्या आजूबाजूला बघायचं आणि विचार करायचा. जे एक उद्योग असेल त्याला एखादं दुकान आहे, तिथं काहीतरी वर्कशॉप असेल, त्यांचं उलाढाल 5 करोडपेक्षा कमी असेल. ओके, जे काही आपल्या व्याख्यात बसेल तर मग ते सूक्ष्म स्वरूपाचा उद्योग झाला. त्याला एक पकडला. ओके, त्याला एक पकडला. आणि समजा ते इलेक्ट्रिसिटी जनरेशन बद्दल असेल, ओके, वीज निर्मिती बद्दल काही असेल, तर ते ह्याच्यामध्ये समजा ते ग्रामीण भागात असेल तर 0.00 ओके, 0.03 मध्ये, म्हणजे 0.03 लाख म्हणजे 3,000. असे 3,000 उद्योग. ओके, असं ह्या टेबल वाचायचं आहे. ओके, व्यापाराचं तुम्ही योगदान बघितलं, 108 लाख उद्योग ग्रामीण भागात, 121 लाख उद्योग शहरी भागात, म्हणजे एकूण 230 लाख उद्योग आहेत ह्या क्षेत्रामध्ये, MSME मध्ये. ओके, इतर सर्व्हिसेस बघितल्या 101, 102 लाख, 104 लाख, एकूण 206 लाख. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही एकूण आकडा बघितला सगळ्या क्षेत्रांचा मिळून, 324 ग्रामीण भागात, 309 शहरी भागात उद्योग आहेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे. ओके, एकूण उद्योग 633 लाख. बघा मित्रांनो, 633 लाख उद्योग आहेत. ह्याला जर करोड मध्ये कन्वर्ट केलं मित्रांनो, 6.33 crores. ओके, म्हणजे 6.33 करोड उद्योग. बरं, एक दुकान म्हणजे एक उद्योग. जर असं जर तुम्ही एक समजून घेण्यासाठी विचार केला ना, तर असे 6.33 लाख उद्योग हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत भारतात. बघा, ओके, शहरी आणि ग्रामीण मिळून. तर हे योगदान आहे, इतकं मोठं प्रमाणात योगदान आहे. आता ह्या उद्योगांमध्ये स्त्री आणि पुरुष यांचं योगदान किती आहे मित्रांनो? बघा, पुरुषांचं योगदान बघितलं मित्रांनो, तर ग्रामीण भागात पुरुषांचं योगदान 77% आहे आणि शहरी भागात जवळजवळ 81% आहे. ओके, स्त्रियांचं प्रमाण बघितलं, ग्रामीण भागात पुरुषांचं 77 असल्यामुळे साहजिक आहे हे कमी येणार. ओके, तर ते 22% आहे. आणि शहरी भागात पुरुषांचं इथं जास्त आहे म्हणून हे पण कमी येणार, ते 18% आहे. कशामध्ये मित्रांनो? लक्षात घ्या, MSME, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये
स्त्रियांचं प्रमाण. ओके, म्हणजे स्त्रिया किती मालक आहेत, ओके, किती स्त्रिया हे उद्योग चालवतात त्याचं प्रमाण. ओके, तर ग्रामीण भागात ते 77% पुरुष आणि 22% महिला, शहरी भागात 81% पुरुष आणि 18% महिला, म्हणजे एकूण जर बघितलं तर जवळजवळ 79% पुरुष आणि 20% महिला हे उद्योग चालवतात. त्यांचा मालकी हक्क पुरुषांकडे असण्याचं प्रमाण किती आहे, जवळजवळ 79%. स्त्रियांकडे असण्याचं प्रमाण आहे ते 20.37%. ओके, हे त्याचं योगदान आहे मित्रांनो. बघा, एवढी लोक जर याच्यात ओनरशिप असेल, एवढी लोक जर काम करत असतील तर खूप मोठी गोष्ट आहे. ओके, त्यानंतर मेल फिमेल. आता अगोदरच्या स्लाइडमध्ये काय होतं, इथं फक्त ग्रामीण आणि शहरी दिलं होतं मित्रांनो, पण इथं मीडियम, स्मॉल, मायक्रो असं वर्गीकरण दिलं नव्हतं. तसं जर वर्गीकरण केलं तर बघा काय, सूक्ष्म स्वरूपाच्या उद्योगांमध्ये पुरुषांचं प्रमाण जवळजवळ 80% आणि स्त्रियांचं प्रमाण जवळजवळ 20% आहे. लघु स्वरूपाचं बघितलं तर 94% पुरुष आहेत आणि स्त्रिया फक्त 5%चं प्रमाण आहे, 5 ते 6% प्रमाण. मीडियम स्वरूपाचं म्हणजे मध्यम स्वरूपाचे उद्योग बघितले मित्रांनो, तर त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण 97% आहे आणि स्त्रियांचं प्रमाण फक्त 2%, म्हणजे हे 98% आणि हे 2% असं म्हणू शकता तुम्ही. ओके, म्हणजे जे अति छोट्या प्रमाणाचे उद्योग असतात, म्हणजे सूक्ष्म स्वरूपाचे जे उद्योग असतात, त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. ओके, मालकी हक्क स्त्रियांकडे असणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. पण जसा जशी उद्योगाची व्याप्ती वाढते तसं स्त्री मालक होण्याचं प्रमाण कमी आहे. ओके, हे आपण हा निष्कर्ष याच्यावरनं काढू शकतो. ओके, जसं उद्योगाचं व्याप्ती वाढते तसं काय होते मित्रांनो, स्त्रियांकडे मालकी हक्क असण्याचं प्रमाण काय कमी होते. तर इथं तुम्हाला या चार्टमधून तो निष्कर्ष काढता येईल. तुम्हाला कदाचित इंटरव्ह्यू मध्ये हे कन्क्लुजन कामाला पडेल. ओके फ्रेंड्स, तर हे त्याचं योगदान आहे. सामाजिक वर्गानुसार बघूया आपण. ओके, किती प्रमाणात, ओके, 100%पैकी बघा मित्रांनो, 100% प्रमाण आहे, टक्केवारीमध्ये प्रमाण आहे, इथे लिहितो मी, टक्केवारीमध्ये प्रमाण आहे. ओके, जर ग्रामीण भागाला 100% पकडलं आपण, तर जवळजवळ 15% हे शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, 6% शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमाती, 51% इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी, आणि त्यांना सोडून 25% इतर, आणि ज्यांचं म्हणजे कोणत्या सामाजिक वर्गामध्ये येतात ते माहीत नसलेले 0.72%. ओके, 72%, 72 नाही, सॉरी, दशांश नंतर एक एक आकडा वाचला जातं, 0.72%. ओके, तर ग्रामीण भागात अनुसूचित जाती पैकी, ओके, जर 100 ग्रामीण भागामध्ये 100 लोक जर हे उद्योग चालवत असतील, MSME स्वरूपाचे उद्योग जर चालवत असतील, त्यापैकी 15 उद्योग कोणाचे असतात, अनुसूचित जातींचे असतात, 6 उद्योग अनुसूचित जमातींचे, इतर मागासवर्गांचे 51 उद्योग, आणि हे 3 वर्ग सोडून इतरांचे जवळजवळ 25 उद्योग असण्याचं प्रमाण आहे. ओके, कोणतं, मीडियम, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ओके, शहरी भागात मित्रांनो हे प्रमाण थोडंसं कमी आहे. अनुसूचित जातींचं प्रमाण 9% आहे, अनुसूचित जमातीचं 1% आहे, ओबीसीचं प्रमाण थोडंसं कमी 47% आहे, इतरांचं प्रमाण 40% आहे, आणि ज्यांचं वर्ग माहीत नाही, सामाजिक वर्ग माहीत नाही, अशांचं प्रमाण 0.86% आहे. ओके, आणि जर एकूण बघितलं मित्रांनो आपण संपूर्ण भारतात ग्रामीण आणि शहरी असा जर फरक केला नाही तर तुम्हाला कळेल 12% हे अनुसूचित जातींकडे हे उद्योग आहेत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे, 4.10% हे अनुसूचित जमातींकडे आहेत, ओबीसींकडे जवळजवळ 50% आहे, इतरांकडे हे 3 वर्ग सोडून इतरांकडे 32% आहे, आणि ज्यांचा वर्ग माहीत नाही असं 0.79% असं त्याचं वर्गीकरण आहे. तर सामाजिक वर्गानुसार तुम्ही बघू शकता की असं प्रमाण आहे. ओके, 12% शेड्यूल कास्ट, 4% शेड्यूल ट्राईब, जवळजवळ 50% ओबीसी, आणि हे 3 वर्ग सोडून जे उरलेले वर्ग आहेत सामाजिक वर्ग त्यांचं 32%, आणि ज्यांचं वर्ग माहीत नाही असे 0.79%. ओके, असं ते वर्गीकरण आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात ते लोक त्याच्यामध्ये काय रोजगार करतात, त्यांच्याकडे हे उद्योग आहेत. ओके, आता सगळ्यात मोठं योगदान, जेव्हा तुम्ही उद्योगाचं योगदान असा टॉपिक वाचता मित्रांनो,
जेव्हा जेव्हा तुम्ही उद्योगांचं योगदान असा टॉपिक वाचाल, योगदान त्या उद्योगाचं जनरली कोणत्या दृष्टीने बघितले जाते? रोजगाराच्या दृष्टीने बघितले जाते. ओके, इतर योगदान बघणं ठीक आहे, म्हणजे कोणत्या वर्गाला किती कोणत्या वर्गातले किती वर्ग, म्हणजे सामाजिक वर्गातले किती लोकांकडे त्याची मालकी हक्क आहे, किती स्त्री आहेत, किती पुरुष आहे, सगळं ठीक आहे. पण त्याच्यात रोजगार निर्मिती किती झाली हे सगळ्यात महत्वाचं निर्देशांक असतो. ओके, निर्देशांक असतो. सगळ्यात महत्वाचा निर्देशांक कोणता असतो? त्याच्यात रोजगार निर्मिती किती झाली. रोजगार निर्मिती जास्त झाली असेल तर त्या उद्योगाचं योगदान हे चांगलं म्हणतो. ओके, त्या क्षेत्राचं योगदान चांगलं म्हणतो. उद्योग निर्मिती, जर रोजगार निर्मिती नाही झाली तर त्याचं योगदान कमी म्हणतो. ओके, हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. हे का सांगतो तुम्हाला? काल परवाचं तुम्हाला कदाचित स्टेटमेंट माहित असेल. रघुराम राजन सरांनी, जे अगोदर उर्जित पटेलांच्या अगोदर आपले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते, त्यांनी खूप चांगली गोष्ट चांगली गोष्ट बोलले. म्हणजे भारताची जी प्रगती आहे आर्थिक, जर आपण राष्ट्रीय उत्पन्न बघितलं भारताचं, तर तुम्ही बघाल इतरांच्या तुलनेत भारताची सध्याचे जे राष्ट्रीय उत्पन्नाचा दर आहे तो खूप चांगला आहे. पण मित्रांनो, त्याच्यात एक वाईट गोष्ट अशी आहे की हा दर चांगला आहे म्हणून आपण खुश होण्याचं काही कारण नाही. कारण हा जो दर आहे, जो उत्पन्न वृद्धीचा दर असेल, आपल्या लोकसंख्येच्या आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मानाने खूप कमी आहे. ओके, आपल्याला आपल्या देशाचा जो उत्पन्न निर्मितीचा, उद्योग निर्मितीचा जो दर पाहिजे, जीडीपीचा रेट जो पाहिजे, समजा उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाचा जो दर पाहिजे, तो कमीत कमी 10% वर पाहिजे मित्रांनो. कमीत कमी किती पाहिजे? 10% वर. तेव्हा कुठं भारताची प्रगती ही चांगल्या प्रकारे होते. इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण होण्याची शक्यता असते. ओके, हीच गोष्ट रघुराम राजन साहेबांनी थोडं अंडरलाईन करून सांगितली. कदाचित काही जणांना पटली नसेल, काही जणांना पटली पण असेल. जनरली काय असते, जे रुलिंग असतात, जे सत्तेत असतात त्यांना पटत नाही, जे विरोधात असतात ते पटतात. पण जे विरोधक असतात, जेव्हा सत्तेत येतात त्यांना त्या गोष्टी पटत नाहीत, जेव्हा सत्तेतले विरोधात जातात त्यांना त्या गोष्टी पटत नाही. त्यामुळं निंदा, एखादी व्यक्ती, एखादा तज्ज्ञ माणूस आपली निंदा करत असेल तर त्यांना ऍक्सेप्ट करण्याची जी ताकद असते, मोठं मन असते, ते खूप कमी जणांकडे असते. ओके, पण रघुराम राजन साहेबांनी जे म्हणलं ते खरं आहे. ओके, इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने मी बोलतोय, कोणत्या पक्षाच्या बद्दल बोलत नाही मी. कारण आपल्या ज्या समस्या आहेत, गरिबीपासून ते रोजगाराच्या समस्या, त्या समस्येसाठी हा जो उत्पन्न वाढीचा दर आहे तो दर खूप कमी आहे त्या मानाने. ओके, 5, 6, 7% काही होणार नाही. आपल्याला तो दर 10% पेक्षा जास्त, कमीत कमी 10-5 वर्षासाठी, रघुराम राजन साहेबांचंच एक अगोदरचं वाक्य होतं की तो दर 10%, 10 वर्ष राहिला तर नक्कीच आपला विकास खूप चांगल्या प्रकारे होईल. ओके, तर मित्रांनो, ती गोष्ट खूप महत्वाची आहे. ओके, तर आता आपण बघूया रोजगार, हे जे MSME सेक्टर आहे मित्रांनो, मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस जे सेक्टर आहे, ह्यामध्ये रोजगार निर्मिती कशी आहे. ओके, आणि ती पण कशी? कृतीनुसार. ओके, तर पूर्वी वेगळं होतं ते, आता कृतीनुसार रोजगार निर्मितीचं टेबल आहे. ओके, उत्पादन निर्मितीमध्ये जर बघितलं मित्रांनो, ओके, ग्रामीण भागात 186 लाखामध्ये 186 लाख रोजगार निर्मिती होते. ओके, बघा, एस्टिमेटेड एम्प्लॉयमेंट. ओके, शहरी भागात 173 लाख रोजगार निर्मिती, एकूण रोजगार निर्मिती 360 लाख. म्हणजे 360 लाख म्हणजे 100ने भागवलं 3,60,00,000, म्हणजे जवळजवळ 4-3.5 करोड रोजगार निर्मिती कशाने होती मित्रांनो? ही उत्पादन निर्मितीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये. ओके, वीज निर्मितीमध्ये त्याचं थोडंसं प्रमाण कमी आहे. ओके, जवळजवळ 7,000 लोकांना त्याच्यामध्ये जॉब आहे. ओके, व्यापारामध्ये बघितलं, ग्रामीण भागात 160 लाख, शहरी भागात 226 लाख आणि एकूण 387 लाख एवढी रोजगार निर्मिती, उत्पन्न नाही, सॉरी मित्रांनो, रोजगार निर्मिती आहे. ओके, 387 लाख म्हणजे 3.87 करोड झाले मित्रांनो. ते काय झालं? 3.87 करोड झाले. ओके, इतर सर्व्हिसमध्ये, ह्या क्षेत्रामध्ये, MSME मध्ये, सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये 150 लाख, 211 लाख. ओके, ग्रामीण भागात 150 लाख, शहरी भागात 211 लाख
आणि एकूण 362 जाणून बुजून मी करोड मध्ये लिहितोय. 362 म्हणजे 3.62 करोड. म्हणजे हे 3 करोड, हे 3 करोड आणि हे 3 करोड. तुम्ही जर याचा राऊंड फिगर घेतला मित्रांनो, तर जवळजवळ 11 करोड. ओके, 10 करोड पेक्षा थोडं जास्त, 11 करोड व्यवसायांची निर्मिती. बघा मित्रांनो, इथं आहे 11 करोड आकडा लिहिला मी, असंच बनलो होतो. ओके, 11 करोड व्यवसायाची निर्मिती ह्या सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये होते मित्रांनो. सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये होते. ओके फ्रेंड्स, तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. तर एवढी रोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये 11 करोड. ओके, तर हे खूप महत्वाचं आहे आणि हेच सगळ्यात महत्वाचं योगदान आहे आपल्या अर्थव्यवस्थेला. कशाचं? मीडियम स्मॉल आणि मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. ओके, आता ग्रामीण शहरी, फक्त ग्रामीण शहरी जर बघितलं आपण मित्रांनो, तर ग्रामीण भागात जवळजवळ नंबर्स इन लाखामध्ये हा नंबर दिलेला आहे. ग्रामीण भागात सूक्ष्म स्वरूपाचे उद्योग जवळजवळ 489 लाख उद्योग आहेत. लघु स्वरूपाचे उद्योग 7 लाख आहेत. मध्यम स्वरूपाचे उद्योग थोडे कमी आहेत, 60,000मध्ये तो आकडा आहे. आणि एकूण उद्योगाचा तो 45% ग्रामीण उद्योगामध्ये. ओके, ग्रामीण भागात आहेत हे उद्योग. ओके, शहरी भागात 586 हे सूक्ष्म स्वरूपाचे, 24 लाख हे लघु स्वरूपाचे आणि मध्यम स्वरूपाचे हे 1.16 लाख एवढे उद्योग शहरी भागात चालतात. म्हणजे एकूण ह्या तिन्ही प्रकारच्या उद्योगाचं जे एकूण प्रमाण आहे ते 55% आहे शहरी भागात. ओके, तर मित्रांनो, या 5 चार्ट मधनं तुम्हाला काय कळते? 5 चार्ट मधनं आपल्याला कळते की हे जे क्षेत्र आहे, सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योग चालतात, हे जे क्षेत्र आहे मित्रांनो, त्या क्षेत्राचं योगदान आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती आहे हे आपल्याला ह्या 5-6 टेबल मधनं कळते. ओके फ्रेंड्स, तर असं हे MSME बद्दल होतं. ओके, आता MSME साठी ओके, मीडियम मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे असतात, सूक्ष्म लघु आणि जे मध्यम स्वरूपाचे एंटरप्राइजेस असतात मित्रांनो, त्यांना आहे ना पैशाची गरज असते. त्यांना कशाची गरज असते मित्रांनो? पैशाची गरज असते. ओके, त्यांना भांडवलाची गरज असते. आणि हे भांडवल मिळवण्याचा एक जो मार्ग असतो तो असतो विशेष उद्देश वाहन. बघा मित्रांनो, खूप वेगळा शब्द आहे. ओके, एकदम वेगळा आहे. जर ह्या क्षेत्रांना मध्यम स्वरूपाचे उद्योग असतील, लघु स्वरूपाचे उद्योग असतील, ओके, किंवा सूक्ष्म स्वरूपाचे उद्योग असतील, ह्या उद्योगांना जर भांडवलाची गरज असेल, पैशारूपी भांडवलाची गरज असेल मित्रांनो, तर ते भांडवल मिळवण्यासाठी एक विशिष्ट योजना चालते. काय चालते? विशिष्ट योजना चालते आणि त्याला आपण विशेष उद्देश वाहन, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला स्पेशल पर्पज व्हेइकल. स्पेशल म्हणजे विशेष, पर्पज म्हणजे उद्देश, व्हेइकल म्हणजे वाहन. ओके, एक अशी एक संकल्पना आहे. ओके, विशेष उद्देश वाहन. ओके, तर बघा मित्रांनो, काय हे एक प्रकारे ओके एक मार्केट एंटिटी आहे. मार्केट एंटिटी म्हणजे बाजारातली आहे ना एक कंपनी आहे. एक प्रकारचं बाजारातली काय एक कंपनी आहे. भारतात त्याला स्पेशल पर्पज व्हेइकल असं नाव आहे. मराठीमध्ये त्याला विशेष उद्देश वाहन असं म्हणतात. ओके, तुम्ही जर अमेरिकेत गेलात तर अमेरिकेमध्ये तुम्हाला वेगळा शब्द भेटेल, त्याला स्पेशल पर्पज एंटिटी. एंटिटी म्हणजे एक प्रकारचा भाग असतो, एक घटक. एंटिटीचा अर्थ काय असतो? घटक. ओके, तर विशेष प्रकारचं घटक असा त्याला शब्द आहे अमेरिकेमध्ये. ओके, तर आता हा शब्द जो आहे स्पेशल, हा शब्द याच्यात का आला? विशेष शब्द का वापरला गेला? बिकॉज इट इज फॉर्म्ड फॉर सिंगल वेल डिफाइंड अँड नॅरो पर्पज. हा मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या वाहनाची, वाहन म्हणजे हे वाहन नाही मित्रांनो, गाडी, 2 व्हीलर 4 व्हीलर नाहीये. हे एक प्रकारे जर पैशाची गरज असेल, गुंतवणूक करायची असेल, ओके मित्रांनो, जर गुंतवणूक करायची असेल, त्यासाठी जे पैशाची गरज असते त्याच्यासाठी विशेष योजना राबवली जाते सरकारतर्फे, त्याला हा शब्द आहे वाहन. त्याला काय शब्द आहे? वाहन आहे. ओके, आणि ह्याला स्पेशल पर्पज असा शब्द का वापरला, विशेष उद्देश हा शब्द का वापरला मित्रांनो? कारण हे नेहमी लक्षात ठेवा, एका उद्देशासाठी एक उद्योग असतो, त्या उद्योगाची त्या उद्योगाला प्रॉपर त्याची व्याख्या असते आणि त्याचा उद्देश जो उद्देश असतो मित्रांनो, त्याचा उद्देश हा ठरलेला उद्देश असतो.
त्याचा उद्देश कसा असतो, ठरलेला असतो. आणि त्यामुळे ह्याला शब्द काय, विशेष उद्देश वाहन. ओके, बघा मित्रांनो, उद्देश काय असतो, एकच असतो. एकदम चांगल्या प्रकारे व्याख्या केली जाते उद्देश नेमका काय आहे. आणि तो जो पर्पज असतो, तो जो उद्देश असतो, तो एकदम नॅरो, सूक्ष्म असतो. ओके, एकदम तेवढ्याच उद्देशासाठी ही कंपनी काम करते, इतर उद्देशासाठी ही कंपनी काम करत नाही. ओके, आणि ही कायद्याद्वारे बनवली जाणारी कंपनी, ही काय असते, कायद्याद्वारे बनवली जाणारी कंपनी असते. ओके, बेकायदेशीर कामासाठी कोणतीही विशेष वाहन बनवलं जात नाही. लक्षात घ्या मित्रांनो. ओके, बेकायदेशीर कामासाठी हे कधीच बनवलं जात नाही. ओके, अँड SPV इज प्रायमरीली बिझनेस असोसिएशन ऑफ पर्सन्स ऑर एंटिटीज एलिजिबल टू पार्टिसिपेट इन असोसिएशन. हे काय असते, एक प्रकारचे संघटन असते. ओके, कशाचं, उद्योगांचं संघटन असते. हे काय असते, उद्योगांचं एक संघटन असते. आणि त्या संघटनेमध्ये काही लोक एकत्र येऊन काम करतात. काही लोक काय करतात, एकत्र येऊन काम करतात. ओके, अँड SPV इज मेनली फॉर्म टू रेज फंड्स. हा सगळ्यात महत्वाचं इथं आहे मित्रांनो. हे जर वाक्य कळालं तुम्हाला, SPV बद्दल दुसरं काही कळायची गरज नाही. ओके, स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे विशेष उद्देश वाहन काय मित्रांनो, हे भांडवल उभारणीसाठी, बघा इथे लिहितोय मी, भांडवल उभारणीसाठी ओके, हे वाहन आहे, ही एक व्यवस्था आहे भांडवल उभारणीसाठी. पण तिथं जे कोलॅटरल, ओके, कोलॅटरल म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी काय करावं लागेल, तुम्हाला काहीतरी गहाण ठेवावं लागेल. ओके, काय गहाण ठेवाल, तुम्हाला भांडवल पाहिजे, तुम्हाला उद्योगासाठी पैसा पाहिजे मित्रांनो. ओके, पण तिथं गहाण काय ठेवलं जाते, तुमचं जे भविष्यात पैसा येणार असतो तुमच्या उद्योगातून. बघा किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे समजा मित्रांनो, मला मोबाईलचा शॉप चालवायचा आहे, म्हणजे मोबाईलचा शॉप, एक नवीन मोबाईल शॉप उभारायचा आहे. मी बँकेकडे जाणार, बँक म्हणणार हा आम्हाला तुम्ही काहीतरी तारण ठेवा, गहाण ठेवा. ओके, तारण, याला दुसरा शब्द का, तारण ठेवा, काहीतरी गहाण ठेवा. ओके, मग आम्ही तुम्हाला लोन देऊ. स्पेशल पर्पज व्हेकल मध्ये तसं नसते मित्रांनो. स्पेशल पर्पज व्हेकल मध्ये तुम्ही काय तारण म्हणून ठेवता, गहाण म्हणून ठेवता, भविष्यात येणारा पैसा. म्हणजे तुम्हाला हे एनकरेजमेंटसाठी, प्रोत्साहन देण्यासाठी की भविष्यात तुम्ही चांगला उद्योग करा, भविष्यात जो पैसा येईल, भविष्यात जे तुमची संपत्ती असेल, त्याला आपण आजच गहाण म्हणून ठेवतोय. किती इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे भविष्यात जे येणारा पैसा असतो, तुम्हाला मिळणार असतो, त्याला आज तुम्ही, म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी की तुम्ही उद्योग टाका, तुम्हाला आम्ही पैसे देऊ, त्या व्यवस्थेला आपण नाव देऊ स्पेशल पर्पज व्हेकल, म्हणजे विशेष उद्देश वाहन. आणि तुम्हाला तारण म्हणून काय द्यायचं आहे, तर भविष्यात तुम्ही चांगला उद्योग चालवा, त्या उद्योगातून जो पैसा येईल तो आम्ही तारण म्हणून घेऊ. ओके, म्हणजे तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला जातो आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं जाते, स्पेशल पर्पज व्हेकलची स्थापना केली जाते. ओके, लक्षात घ्या. आणि त्याच्यात तारण किंवा गहाण काय ठेवलं जाते, भविष्यात येणारे पैसा. ओके, त्यामुळे याला एक विशेष महत्व आहे, त्यामुळे त्याला काय आहे, विशेष महत्व आहे मित्रांनो. ओके, तर फक्त भांडवल, विशेष करून ते भांडवल उभारणीसाठीच, भांडवल उभारणीसाठीच इथे लिहितोय मी. ओके, भांडवल उभारणीसाठी ही गोष्ट चालवली जाते. ओके, बेसिकली काय मित्रांनो, ही एक प्रकारची कंपनी असते. बेसिकली काय असते मित्रांनो, हे एक प्रकारचे कंपनी असते. आणि म्हणूनच भारतामध्ये जो कंपनीचा कायदा आहे मित्रांनो, कंपनी कायदा, जुना कायदा होता 1956चा, नवीन कायदा जो आहे 2013चा आहे, त्या कायद्यामध्ये स्पेशल पर्पज व्हेकल कसं बनवायचं, त्याचा उद्देश काय असेल ते नमूद केलेलं आहे. ओके, उद्देश नमूद केलेला नसते कायद्यामध्ये, तो कसं बनवायचं, त्याचे संघटन कसं असेल ते नमूद केलेलं आहे. ओके, आणि जसं तुम्ही कंपनीबद्दल जर कधी वाचाल, कदाचित जी लोक कंबाईंड सर्व्हिसेसचा जे अभ्यास करत असतील त्यांना हे कामाला पडेल. ओके, कंपनीचा ऍक्ट तुम्हाला आहे परीक्षेमध्ये. ओके, कृत्रिम व्यक्ती, कंपनी काय असते मित्रांनो, कृत्रिम व्यक्ती असते. म्हणजे जसं व्यक्तीवर आपण केस टाकू शकतो तसं कंपनीवर टाकू शकतो, व्यक्तीचा जसा शिक्का असतो तसं कंपनीचा शिक्का असतो. ओके, व्यक्तीला जसं आपण कोर्टात खेचू शकतो तसं कंपनीला खेचू शकतो. स्पेशल पर्पज व्हेकल हे कंपनी सारखंच असते मित्रांनो. ओके, ह्या स्पेशल पर्पज व्हेकलला तुम्ही कोर्टात खेचू शकता, त्याच्यावर केस टाकू शकता, त्याच्या नावाने एक वेगळा शिक्का तयार करू शकता. ओके,
तर सगळे जे कृत्रिम आणि कायदेशीर व्यक्ती म्हणून जे कंपनीचे वैशिष्ट्य असतात, ती सगळी वैशिष्ट्य ह्यात पण असतात. ती सगळी वैशिष्ट्य ह्यात पण असतात. ओके. आणि ह्याचे शेअर्स पण निघतात, ह्याचे भाग भांडवल निघतात मित्रांनो. आणि ते भाग भांडवल तुम्ही जसं शेअर्स विकत घेता तसं ह्या कंपनीचे भाग भांडवल देखील तुम्ही विकत घेऊ शकता. ओके. तर असं हे स्पेशल पर्पज व्हेकल आहे. ओके. आणि त्याचं कायद्यामध्ये एक विशेष अस्तित्व आहे. कायद्यामध्ये विशेष अस्तित्व आहे. जसं कंपनीला अस्तित्व असते तसं कायद्यामध्ये विशेष अस्तित्व आहे. तुम्ही कंपनीला कोर्टात खेचू शकता, त्याच्यावर केस टाकू शकता. ओके. केस टाकू शकता. कंपनी तुमच्यावर केस टाकू शकते. ओके. कंपनीच्या नावावर, म्हणजे समजा XYZ नावाचा मुलगा असेल. ओके. त्याने कंपनी सोबत काही कारभार केला असेल, कंपनीने धोका दिला असेल, तर तो कंपनीवर केस टाकू शकतो. किंवा त्याने कंपनीला धोका दिला असेल तर कंपनी स्वतःच्या नावाने XYZ, समजा ABC लिमिटेड नावाची कंपनी आहे, ती काय करणार, ABC लिमिटेड ही कंपनी तुमच्यावर केस टाकणार. असं XYZ नावाच्या व्यक्तीवर केस टाकणार. म्हणजे ते कोर्टामध्ये ही कंपनी केस टाकू शकते किंवा त्या कंपनीवर केस टाकला जातो. ओके. त्याचं एक विशेष अस्तित्व असते. ओके. सगळे जे नियम असतात त्यांना पाळणं गरजेचं असते. ओके. सगळे नियम जे असतात त्यांना पाळणं गरजेचं असते. ओके. आणि जे ह्यामध्ये जे मेंबर असतात मित्रांनो, जे सदस्य असतात, ते काय करतात, भांडवलाला जे भांडवल असते, ओके, ते भांडवल देण्याचं काम करतात. जसं कंपनी असते, कंपनीला भांडवल आपल्याकडनंच भेटते, तसंच ह्या SPV म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकलला भांडवल आपल्याकडनंच भेटते. ओके. हे एक पार्टनरशिप पण असू शकते. पार्टनरशिप फर्म तुम्हाला माहित आहे, पार्टनरशिप सारखं असू शकते, पण ह्याचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. विशेष उद्देशासाठी, फक्त एका उद्देशासाठी हे वाहन, याला वाहन असा शब्द वापरलेला आहे, हे वाहन दिलं जातं. ओके. हे वाहन चाललं जातं. फाईन मित्रांनो. तर हे होतं स्पेशल पर्पज व्हेकल बद्दल. ओके. हे बाकीची स्लाइड तेवढी इम्पॉर्टंट नाही, कारण कॉमर्सचे जे स्टुडंट असतात त्यांना एवढं डिटेलमध्ये लागते, त्यामुळे हे मी स्लाइड मिस करतोय. ओके. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. विशेष उद्देश वाहन काय, एक भांडवल निर्मितीसाठी, भांडवल उभारणीसाठी एक व्यवस्था केलेली आहे. एक प्रकारची कंपनी असते, ज्या कंपनीला स्वतःचा शिक्का असतो, जी कंपनी दुसऱ्यांवर केस टाकू शकते, दुसऱ्या लोक त्या कंपनीवर केस टाकू शकतात. ओके. आणि नेमकं काय होते, ह्या कंपनीची स्थापनाच मित्रांनो कशासाठी होते, फक्त एका उद्देशासाठी, तेवढ्याच उद्देशासाठी ह्या कंपनीची स्थापना होते. ओके फ्रेंड्स. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. ओके. उरलेला जो पार्ट आहे, ओके, आज थोडंसं छोटं लेक्चर झालं, सॉरी फॉर दॅट. ओके. काही कारणास्तव उरलेला जो पार्ट आहे, उरलेला म्हणजे SEZ आणि इतर जे टॉपिक आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. ओके. थँक्यू फॉर बिईंग हिअर. बाय बाय. टेक केअर.